माझा सगळ्यात सुरुवातीला एक नजर मुख्य बातम्यांवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई महापौर निवडीसाठी घडामोडींना वेग. महापौर दालनाच्या नूतनीकरणाला सुरुवात. भाजपच्या राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर, रितू तावडेंचं नाव पदासाठी आघाडीवर. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या डिंपल मेहतांची महापौरपदी झालेली निवड वादात. मराठी एकीकरण समितीचं आंदोलन तर सरनाईकांची संदिग्ध, केसरकरांची विरोधात भूमिका. चंद्रपूर काँग्रेसमधले अंतर्गत वाद शिगेला. वडेट्टीवार, धानोरकर दोन्ही गटांचे एकमेकांवर आक्षेप. भाजपला फायदा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर. जिल्हा परिषद निवडणुकांकरता रत्नागिरीमध्ये 2 तर सिंधुदुर्गात 1 सभा घेणार. संभाजीनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एमआयएम उमेदवार देणार. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी. इम्तियाज जलील यांची माहिती. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणूक मैदानात शिवसेना भाजपचा संघर्ष. भूम तालुक्यात तानाजी सावंतांचं भाजपला आव्हान. महायुतीत तणाव. तिसरा अपत्याचा निवडणुकीत अडसर म्हणून पोटच्या मुलीची हत्या. नांदेडमधल्या केरूरमधला धक्कादायक प्रकार. आरोपीची पत्नी आणि केरूरचे सरपंच कटामध्ये सहभागी. प्रफुल्ल पटेलांची नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत स्वतंत्र बैठक. 5 ते 6 मिनिटं चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद. शासनाकडून अध्यादेश जारी. लोकसभा अध्यक्षांपुढे पेपर फेकणाऱ्या काँग्रेसच्या 8 खासदारांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन. महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजाचा मुजोरपणा. मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ. गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. कारवाईवरून मनसेचा भाजपला सवाल. आणि आता दिवसभरातल्या सगळ्या निवडणूक विषयक घडामोडींचा सविस्तर आढावा